बाल अधिकार मंचच्या मुलांनी स्वच्छतेसाठी गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचा ध्यास दिला आहे. अवनी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या लिंगभाव समानता आणि समानतेसाठी कृती प्रकल्पाअंतर्गत वाचनकट्टा या उपक्रमातून या मुलांनी एकत्र येऊन बाल अधिकार मंच उभारला. या मंचामार्फत मुलांनी गावासाठी स्वप्न तयार केलं असून त्यामध्ये स्वच्छता, बाग, वाचनालय, शाळा, कॉलेज, खेळाचे मैदान, आरोग्य केंद्र, झाडे लावणे यांचा समावेश आहे. या स्वप्नातील सर्वात लवकर पूर्ण होऊ शकणारे ध्येय म्हणून मुलांनी स्वच्छता हा विषय निवडलाय. त्यानुसार बाल अधिकार मंचच्या मुलांनी नंदवाळ गावातील माळवाडी आणि सावर्डे गल्लीत घराघरात जाऊन जनजागृती केली आहे. साईराज पाटील आणि प्रांजली रुमाले हे या मोहिमेचे लीडर ठरले. घराघरात भेट देताना मुलांनी नागरिकांना अनेक प्रश्न विचारले. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता, ओला कचरा कुठे टाकता, ग्रामपंचायतीकडून दिलेल्या बकेटचा वापर करता का, आणि त्याचबरोबर उपायही सुचवले. ओला कचरा खत तयार करण्यासाठी वापरावा, सुका कचरा घंटागाडीत टाकावा, कचरा रस्त्यावर वा गटारीत टाकल्यास आजार पसरतात असं मुलांनी स्पष्ट केलं. गावातील नागरिकांनी मुलांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. तर गावाचे लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार यांनीही मुलांच्या उपक्रमाचं कौतुक करून मी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करीन असं आश्वासन दिलं. या उपक्रमाचे मार्गदर्शन अनुराधा भोसले यांनी केले. बाल अधिकार मंचचे साईराज पाटील, प्रांजली रुमाले, व्यंकटेश पाटील, स्वरा शिंदे, संस्कार शिंदे, श्रेया पाटील, वेदांत कुंभार, शर्वरी जाधव, सार्थक सावंत, सार्थक गुरव, आराध्या गुरव, आरुष पाटील, संचिता पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीराज पाटील, श्रेया सावर्डे आदी मुलांसह अवनी संस्थेचे कार्यकर्ते विक्रांत जाधव उपस्थित होते.